लोकतंत्र का काला अध्याय पर भाजपा का प्रबुद्ध नागरिक सम्मेलन, आपातकाल की याद दिलाई। मुंबई के कांदिवली स्थित ग्रीनवेल होटल में भारतीय जनता पार्टी उत्तर पश्चिम जिला मुंबई की ओर से प्रबुद्ध नागरिक सम्मेलन का आयोजन किया गया। कार्यक्रम का मुख्य विषय था लोकतंत्र का काला अध्याय, कांग्रेस का आपातकाल, जिसमें आपातकाल के दौर को याद करते हुए लोकतंत्र की रक्षा के महत्व पर चर्चा की गई। कार्यक्रम में बड़ी संख्या में प्रबुद्ध नागरिकों, भाजपा पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने हिस्सा लिया। सम्मेलन की अध्यक्षता जिला अध्यक्ष डॉक्टर ज्ञानमूर्ति शर्मा ने की। इस अवसर पर भाजपा के वरिष्ठ नेता अमित साटम मुख्य वक्ता के रूप में उपस्थित रहे, जबकि गोपाल शेट्टी विशेष अतिथि के रूप में कार्यक्रम में शामिल हुए। तो वहीं स्थानीय विधायक मुरजी पटेल काका की उपस्थिति बेहद खास रही। सभी वक्ताओं ने वर्ष 1975 में लगाए गए आपातकाल को भारतीय लोकतंत्र का सबसे कठिन दौर बताते हुए उसके प्रभावों पर विस्तार से प्रकाश डाला। सम्मेलन के दौरान लोकतांत्रिक मूल्यों की रक्षा, संविधान की गरिमा और नागरिकों की जिम्मेदारियों पर भी चर्चा की गई। वक्ताओं ने कहा कि देश के इतिहास से सीख लेकर लोकतंत्र को और अधिक मजबूत बनाना हम सभी की जिम्मेदारी है। भाजपा द्वारा आयोजित इस प्रबुद्ध नागरिक सम्मेलन के माध्यम से आपातकाल की घटनाओं को याद करते हुए लोकतंत्र की रक्षा का संदेश दिया गया। काही प्रबुद्ध नागरिक अशा सर्वांना माझा नमस्कार। ज्ञानमूर्ती शर्माजींनी 2 कार्यक्रम एका कार्यक्रमामध्ये क्लब केले आणि त्यामुळे नेमकं भाषण कशावर करावं, वर इंटेलेक्च्युअल मीट लिहिलंय आणि खाली विषय लिहिलाय आपातकाल, अशी चलाखी यांनी केली असल्यामुळे इंटेलेक्च्युअल मीटचा कार्यक्रम हा मोदी सरकारच्या गेल्या 12 वर्षामध्ये केलेल्या क्रांतिकारक बदल व उपलब्धी या संदर्भामधला कार्यक्रम घ्यायचा होता आणि आपातकालचा कार्यक्रम हा आपातकालचा घ्यायचा होता। पण ज्ञानमूर्ती शर्माजी खूप हुशार असल्यामुळे त्यांनी आपातकालचा कार्यक्रम हा प्रबुद्ध नागरिकांचा घेतला, म्हणजे दोन्ही त्याच्यामध्ये आलं आणि त्यामुळे नेमकं भाषण कशावर करायचं तर दोन्हीवरती करायचं। आणि गोपालजींनी आपातकालवरती विस्तृत अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं। त्यांनी एक पुस्तिका सुद्धा फार सुंदर छापलेली आहे आणि ती पुस्तिका सुद्धा तुम्हाला देण्यात येईल आणि त्याच्यामध्ये आपातकालातील काही सिलेक्ट फीचर्स, घटना, माहिती या संदर्भामध्ये याच्यामध्ये माहिती आहे। परंतु आपातकाल 1975 सालचा आणि 2024 मध्ये या देशामध्ये पसरवलेला संविधानाच्या बद्दलचा फेक नरेटिव्ह, या दोघांमध्ये मला कुठेतरी साम्य दिसतं किंवा कनेक्शन दिसतं। आणि ते साम्य आणि कनेक्शन काय आहे की ज्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला, ज्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची चुरंगळी अक्षरशः करून या ठिकाणी या देशावरती इमर्जन्सी लादली, तेच लोक 49 वर्षानंतर 2024 मध्ये संपूर्ण देशभरामध्ये हे बोंबलायला लागले की संविधान खतरे में, म्हणजे संविधानाचा सर्वात मोठा अपमान करणारे संविधानाच्या रक्षणासाठी मैदानामध्ये काही उतरलेले आहेत अशा प्रकारचं एक चित्र
हे 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं आणि कसं फेक नरेटिव्ह पसरून 2 महिन्यामध्ये आपण पण त्यावेळेला बेसावत होतो आणि 2 महिन्यामध्ये फेक नरेटिव्ह पसरून 10 वर्षाच्या मेहनतीवरती कशा प्रकारे आपण त्याची वाट लावू शकतो याचं अद्भुत उदाहरण आपल्या देशाने 2024 मध्ये बघितलं. आणि म्हणून 1975 आणि 2024 या 2 वर्षांमध्ये किंवा या 2 पिरियड्स मध्ये काही त्याच्यातलं साम्य आहे आणि त्याच्यातलं काय कनेक्शन आहे हे मला सांगावं असं वाटलं. परंतु आज ज्या वेळेला आपण मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या तपपूर्तीचं सेलिब्रेशन नाही पण कम्युनिकेशन हे ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला आज म्हणजे एक साधं उदाहरण तुम्हाला द्यायचं तर गेल्या 3 महिन्यामध्ये या जगावरती युद्धाचं सावट असताना, एनर्जी क्रायसिस असताना, जगभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती किंवा ऑइलच्या किमती या तिप्पट चौपट वाढलेल्या असताना, इन्फ्लेशन महागाई ही इतर देशांमध्ये डेव्हलप्ड कंट्रीज मध्ये वाढलेली असताना याच्यामध्ये सर्वात संपूर्ण जगामध्ये सर्वात स्थिर आणि स्टेबल अशी कुठली अर्थव्यवस्था होती तर ती भारताची अर्थव्यवस्था होती. आणि याचं मुख्य कारण हे की गेल्या 12 वर्षामध्ये मोदीजींनी ज्या प्रकारे या देशाची अर्थव्यवस्था असेल, या देशाची आर्थिक बांधणी असेल किंवा या देशामध्ये ज्या प्रकारे पॉलिसीज आणि रिफॉर्म आणले, की अगदी तुम्हाला आठवत असेल की 2014 मध्ये लाल किल्ल्यावरनं त्यांनी स्वच्छ भारतचा नारा दिला होता आणि 10 कोटीपेक्षा जास्त शौचालय या देशामध्ये निर्माण करण्याचं काम आपल्या केंद्र सरकारने केलं. त्या स्वच्छ भारत पासून जनधन योजना ही पहिल्याच फटक्यामध्ये 17 कोटी अकाउंट ओपन झाली आणि आज साधारणतः 50 कोटीपेक्षा जास्त जनधनची अकाउंट्स ही आपल्या देशामध्ये उघडलेली आहेत. आणि या जनधनच्या अकाउंट्सच्या माध्यमातूनच जी काही आपल्या गरीबाला, आपल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारचे पैसे येतात ते कुठल्याही लिकेज शिवाय डायरेक्ट बँकेमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्याचं काम हे नरेंद्र मोदीजींच्या सरकारने केलं. फायनान्शियल इन्क्लुजन त्याच्यामुळे आणलं आणि देशातला एक खूप मोठा वर्ग ज्याचं साधं बँकेमध्ये अकाउंट सुद्धा नव्हतं त्या सर्वांना या बँकिंग सेक्टर मध्ये सामावून घेण्याचं काम हे जनधनच्या माध्यमातून प्रधानमंत्री मोदीजींनी केलं. आणि त्याच्यानंतर जीएसटी आणून संपूर्ण देशामध्ये 1 नेशन 1 टॅक्स ची संकल्पना आणली. त्यावेळेला विरोधी पक्षांनी खूप विरोध केला होता, परंतु आज जीएसटी आल्यामुळे कशा प्रकारे आपली प्रोसेसेस आणि आपले सिस्टम हे सिम्प्लिफाय झालेले आहेत. आणि या आर्थिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्याच वेळेला इन्फ्रास्ट्रक्चर, मग ती वंदे भारत असेल, ब्रिजेस असतील, रस्ते असतील, वॉटरवेज असतील, अशा मोठ्या प्रमाणावरती इन्फ्रास्ट्रक्चरचे खूप मोठं जाळं या देशामध्ये पसरवण्याचं काम हे केंद्र सरकारच्या माध्यमातून झालं. आणि हे सगळं आर्थिक स्तरावरती काम होत असताना 25 कोटी या देशातले नागरिक हे बीपीएल मधनं बाहेर काढण्याचं काम 10 वर्षामध्ये मोदी सरकारने केलं. हे होत असताना या ठिकाणी आपल्या सर्वांचं जे स्वप्न होतं कि जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है, जो कश्मीर हमारा है वो पूरा का पूरा है, आर्टिकल 370 खारिज करून खऱ्या अर्थानं काश्मीरला भारताचा अविभाज्य अंग करण्याचं काम सुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनीच करू शकतो. आणि जहां पर राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाया है. 498 वर्षापासून या पृथ्वी तलाचा वरचा हिंदू समाज ज्या क्षणाची वाट पाहत होता, ज्याच्याकरता 500 वर्ष आपण संघर्ष केला, तो क्षण सुद्धा आपल्याला 22 जानेवारी 2024 ला दुपारी 12:20 आपल्याच हयातीमध्ये आपल्याला बघायला मिळाला.
मला असं वाटतं की विरासत से विकास तक याचं सर्वात मोठं उदाहरण कुठलं असेल तर या गेल्या 12 वर्षामध्ये मोदीजींनी ज्या प्रकारे या देशाचा विकास केला आणि आपली विरासत टिकवून या देशाचा विकास केला की चांद पर भी जाकर अब तिरंगा लहरा रहा है. आपण जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेलो आहोत. येत्या 2 ते 3 वर्षामध्ये आपण जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत. 2029 साली भारत हा $5 ट्रिलियन ची इकॉनॉमी होणार आणि ज्या वेळेला भारत $5 ट्रिलियन ची इकॉनॉमी होणार त्यावेळेला महाराष्ट्र सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली $1 ट्रिलियन ची इकॉनॉमी ही झालेली असेल. आणि अशा प्रकारे की विकसित भारत 2047 ज्या वेळेला स्वतंत्रतेला 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला माझा भारत एक विकसित भारत झाला असेल, विकसित राष्ट्र झाला असेल, डेव्हलप्ड कंट्री झाली असेल. आणि या विकसित भारताच्या दिशेने या भारताला पुढे घेऊन जाण्याचं काम हे प्रधानमंत्री मोदीजी गेल्या 12 वर्षापासून करत आहेत. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी असतील किंवा नागरिक असतील या सर्वांना आपल्या हयातीमध्ये हे दिवस बघायला मिळणं की राम मंदिर सुद्धा होत आहे, आर्टिकल 370 सुद्धा खारिज होत आहे, चांद पर भी तिरंगा लहरा रहा है. आणि 2014 साली फ्रेजाइल 5 इकॉनॉमी म्हणजे या जगातली 5 विकेस्ट इकॉनॉमीज मधली एक इकॉनॉमी भारत देश होता. ती या जगातली 4थी सर्वात मोठी इकॉनॉमी फक्त 12 वर्षामध्ये आपण झालेला भारत देश बघितला आहे. मला असं वाटतं की आपण सर्वजण खूप 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 जास्त नशीबवान आहोत की हे दिवस आपल्या हयातीमध्ये आपल्याला आपल्या डोळ्याच्या समोर पाहायला मिळाले. आणि येणाऱ्या काळामध्ये भारताला एक डेमोग्राफिक ऍडव्हान्टेज आहे. डेमोग्राफिक ऍडव्हान्टेज म्हणजे भारताचं मीडियन एज हे आज 28 वर्ष आहे. इतर विकसित राष्ट्रांचं मीडियन एज हे 32, 34, 35, 36, 38 अशा प्रकारचं झालेलं असल्यामुळे भारताकडे अजून पुढची 10, 15, 20 वर्ष हे डेमोग्राफिक ऍडव्हान्टेज राहणार आहे. आणि पुढच्या 21 वर्षामध्ये भारताला जर विकसित राष्ट्र बनायचं असेल तर पुढच्या 15 वर्षामध्ये जेव्हा आपल्याला हे डेमोग्राफिक ऍडव्हान्टेज असेल त्याच वेळेला हा भारत देश घडवण्याचं काम हे आपल्याला सर्वांना मिळून करायचं आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये. आणि मला असं वाटतं की या सर्व गोष्टींकडे पाहता 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 स्वर्णिम समय अभी आना बाकी है. सुवर्ण क्षण अजून आलेला नाहीये. राम मंदिर झालंय, आर्टिकल 370 खारिज झालंय, 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालोय, इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं सगळीकडे पसरलंय. आज हा क्षण पण आपण बघतोय की आपण रस्त्यावरती भाजी ज्या वेळेला विकत घ्यायला जातो त्यावेळेला आपला जब से अमित जी ने ये मुंबई की धुरा संभाली है तब से पार्टी की दिशा और दशा ये मुंबई शहर में बदली हुई आप सब देखते हैं. उबाटा पार्टीला अंगावर कोणी जर घेतला असेल त्याच्या भ्रष्टाचार भाग काढला असेल त्याचं नाव अमित साटमजी आहे. कोरोना काळात अमितजी एकटे लढत होते पुढे उबाटा समोर आणि जेवढा भ्रष्टाचारावर त्यांनी भूक लिवली अमितजींना आपल्या सर्वांच्या वतीने मी मनापासून अभिनंदन करतो. आजच्या तारखेला मुंबई महानगरपालिका आपली सत्ता आहे, महाराष्ट्र सरकार आपलं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये सत्ता आपली आहे. मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त करण्याचं पाऊल मुंबई शहरामध्ये ज्यांनी कोणी उचललं असेल ते अमित साटमजींनी उचललेले आहे. आजच्या तारखेला कुठलाही डिपार्टमेंट महानगरपालिकाचा तुम्ही जा, एकही कॉन्ट्रॅक्टर असो, पहिले तर कॉन्ट्रॅक्टरचा हड्डा झाला होता, आता कॉन्ट्रॅक्टर मुक्त एकही कॉन्ट्रॅक्टर मुंबई महानगरपालिकेत तुम्हाला दिसणार नाही. अमित साटमजीचा कंट्रोल हा मुंबई महानगरपालिकावर आहे. आता महाराष्ट्र शासनाचं सत्र चालू आहे. मी आणि अमितजी एकत्रच असतो तिथे. मी अमितजीकडे भरपूर शिकायचा प्रयत्न करतो कारण जे सभागृहात बोलतायत अभ्यासू नेतृत्व आपल्याला भेटलेलं आहे
मी आपल्या सर्वांच्या वतीने परत मुंबई अध्यक्षांना अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. जय हिंद. मी आमंत्रित करतो इस कार्यक्रम का उद्देश्य क्या कुछ कहना चाहेंगे? आपातकाल के 51 साल पूरे हो गए और भारतीय जनता पार्टी ने पहले दिन से ही ये कार्यक्रम को हाथ में लिया है और आज भारतीय जनता पार्टी इतनी बड़ी होने के बावजूद भी देश के अनेक राज्यों में सरकार आने के बावजूद भी आपातकाल के दिनों में जो देश की स्थिति थी चले, इसलिए इस प्रकार का कार्यक्रम हर साल होता है. इस साल भी ये कार्यक्रम का आयोजन हुआ है. मैं अभी ज्ञान मूर्ति शर्मा जी के जिला में उत्तर पश्चिम जिला के कार्यकर्ताओं को संबोधित किया और बड़ा अच्छा लगा कि आज समय से पहले सैकड़ों कार्यकर्ता कार्यक्रम में सम्मिलित हुए अमित साटन जी के नेतृत्व में. और आपातकाल के दिनों में जो देश की स्थिति थी और आज के समय पर देश का जब इतना वैभव मोदी जी के नेतृत्व में हम सबको प्राप्त हुआ है, तो मुझे लगता है कि पार्टी के कार्यकर्ताओं को 50 साल के पहले देश किस मोड़ से गुजरा था ये उनके दिलो दिमाग में डालने की बहुत आवश्यकता है और भारतीय जनता पार्टी ये प्रयास हमेशा करते आई है. दिल्ली से लेकर दिल्ली तक भाजपा की सरकार है, तो क्या कुछ नया बदलाव हो रहा है मोदी जी के नेतृत्व में? किस तरह से देश आगे बढ़ रहा है? निश्चित, आप जैसा आपने गली से लेकर दिल्ली तक की बात की तो मैं उसका एक उदाहरण हूँ. मैं झोपड़पट्टी में गली से काम करने प्रारंभ किया और दिल्ली तक पहुँचा मैं. और ये सफ़र में और ख़ास करके मोदी जी के 12 साल का जो सफ़र रहा है उसमें देश ने कितनी ऊंचाई छुई है और ख़ास करके देश में ही नहीं तो विदेश में भी जिस प्रकार से भारत देश का नाम आज गौरव से लोग लेते हैं, ये मोदी जी के कार्यकाल का एक बहुत बड़ा उपलब्धि है. मैं मानता हूँ तन तोड़ मेहनत किया उन्होंने. एक ऐसा प्रधानमंत्री जो 365 दिन काम करते हैं और दिन में 16 घंटा से भी ज़्यादा समय देते हैं और हर विषय को छूकर सामान्य से सामान्य व्यक्ति को भी स्पर्श करने का जो उनका स्वभाव रहा है, उसी स्वभाव ने भारतीय जनता पार्टी को इतना बड़ा बनाया, ऐसा मैं मानता हूँ. देखिए, आज 25 जून है. आज के दिन जो है पूरे देश में जो 1975 के दिन एक संविधान के ऊपर काला धब्बा लगा था, उस बारे में आज भारतीय जनता पार्टी की तरफ से पूरे देश में एक काला अध्याय का लोगों को बताने के लिए ये एक प्रोग्राम कार्यक्रम किया गया था, जिसमें हमने प्रबुद्ध नागरिकों को बुलाया था. और आज के इस कार्यक्रम में उन सभी लोगों को मोदी जी द्वारा किए गए पिछले 12 साल के कामकाज का लेखा जोखा, साथ ही जो 25 जून 1975 को उस समय की तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी जी ने जो आनी बानी कहो, इमरजेंसी कहो या आपातकाल लगाया था उन्होंने, उस बारे में लोगों को बताने के लिए आज का एक कार्यक्रम रखा गया था. यहाँ के स्थानीय आमदार मुरजी पटेल काका जी थे, हमारे मुंबई के अध्यक्ष अमित साटम जी थे और पूर्व सांसद गोपाल सेठी जी भी आज के इस कार्यक्रम में उपस्थित थे. और तीनों नेताओं ने विभिन्न विषयों को लेकर के नागरिकों को यह बताया कि आज जो देश में 12 वर्षों में विकास हुआ है वो पिछले 70 सालों का यदि हम लेखा जोखा देखें तो उससे कई गुना ज्यादा विकास हुआ है. देश सच में पूरी दुनिया में अपना नाम कमा रहा है मोदी जी के नेतृत्व में. साथ ही मोदी जी के ऊपर आरोप लगाते हैं जो विरोधी लोग कि मोदी जी बोलने नहीं देते या कुछ इमरजेंसी लगाए हैं, वो सरासर मिथ्य है, वो सब झूठ है. लेकिन हम ये बताना चाहते हैं कि क्या हुआ था 25 जून 1975 को, जब इंदिरा गांधी को उस समय के इलाहाबाद हाईकोर्ट के चीफ जस्टिस ने उनके चुनाव को डिस्क्वालीफाई किया था और उनको कहा था कि आप सांसद नहीं रह सकती थी, यानी वो प्रधानमंत्री नहीं रह सकती थी. लेकिन उन्होंने इस बात से आहत होकर के तुरंत ही 13 दिन के अंदर उन्होंने अपना ताकत का उपयोग किया और उन्होंने उस समय इमरजेंसी लगा दी थी. 18 महीने तक ये इमरजेंसी थी, जिसमें उस समय के कांग्रेस को छोड़ करके जो भी इंदिरा गांधी विरोधी पार्टियां थी या कांग्रेस विरोधी पार्टियां थी, सभी को जेल में 17 साल के लिए डाल दिया गया था. यूथ को क्या मैसेज होगा जो नए लोग? यूथ को मैं यही संदेशा देना चाहूंगा कि यूथ इस देश के प्रगति को जाने कि पिछले 12 वर्षों में भारतीय जनता पार्टी की सत्ता जब से आई है और आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में जब से यह सरकार काम कर रही है, बहुत सारा विकास हमने किया है. आप कहीं भी देख लीजिए, चाहे कश्मीर का विकास हो, चाहे कन्याकुमारी का विकास हो, चाहे आसाम का हो, चाहे बंगाल का हो, गुजरात का हो, किसी भी राज्य की आप बात कर लीजिए, मोदी जी के नेतृत्व में देश विकास कर रहा है और सभी के लिए ये विकास काम में आ रहा है. और लेकिन यही आरोप जब वो दूसरे विरोधी करते हैं कि मोदी जी गलत कर रहे हैं या वो तानाशाही ला रहे हैं, ऐसा बिल्कुल नहीं है. यह तानाशाह के बारे में हम ये बताना चाहते हैं यूथ को कि आप अपने बुजुर्गों से, आप अपने
फोर फादर से ये पूछिए कि क्या हुआ था 1975 को जब इंदिरा गांधी ने इमरजेंसी लगाई थी और 17 महीने तक लोगों को जेल में ठूंस दिया था। इन दोनों बातों को कंपैरिजन करेंगे तो यूथ को समझ में आएगा कि आज सच में देश विकास कर रहा है और हमको भारतीय जनता पार्टी के साथ में खड़े रहना चाहिए।